तुमच्या आता सध्या चालू असलेल्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधी असं वाटतं का, किंवा अशी भावना तुमच्या मनामध्ये तयार होते का, की सगळं करूनसुद्धा काहीतरी कमीच पडतंय? म्हणजेच काय, अपुरेपणाची भावना तुमच्या मनामध्ये सतत घर करून राहते का? कधीकधी असंही आपल्या मनात येतं बघा, की आपल्याकडे भरपूर पैसे येत आहे तरीसुद्धा आपल्याला ते पुरत नाही आहेत, आपल्याकडे पैसा टिकत नाही आहे. काहीतरी आपण काम सुरू करतो पण तेही मध्येच अडतं किंवा थांबतं. त्या कामामध्ये सुद्धा वारंवार अडचणीच तयार होतात आणि परिणामी ते काम आपण सोडू देऊ पाहतोय. जर तुमच्यासोबतसुद्धा असं होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या जगामध्ये तुम्ही एकटेच असे नाही आहात. बरेच जण या अडचणींमध्ये अडकलेले आहेत. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असा दिवस जो खरंच तुमचं नशीब बदलू शकतो आणि त्या दिवसाचं नाव आहे गुरुपुष्यामृत योग. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. आपल्या चॅनलवर आपण नेहमीच सोप्या भाषेमध्ये धार्मिक आणि उपयोगी माहिती पाहतो, ऐकतो आणि आजचा विषय आहे गुरुपुष्यामृत योग, त्याचं महत्त्व आणि त्या दिवशी करण्याचे काही सोपे उपाय. मंडळी, अगदी साध्यासुध्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा तयार होतो हा गुरुपुष्यामृत योग. हा योग इतका शुभ मानला जातो की या दिवशी केलेलं कोणतंही चांगलं काम आपल्याला खूप मोठं फळ देतं अशी मान्यता आहे. म्हणजे बघा ना, जसं एखादं बी आपण पेरलं तर हळूहळू त्याचं एक छोटंसं रोपटं तयार होतं. त्याची आपण काळजी घेत गेलो, त्या रोपट्याला व्यवस्थित वाढवलं तर त्याचं झाडसुद्धा तयार होतं आणि तेच झाड आपल्याला एका काळामध्ये फळं द्यायला सुरुवात करतं. तसंच या दिवशी आपण केलेली कृती आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू वाढत जाते. म्हणजेच काय, या दिवसाच्या निमित्ताने, गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने आपण एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये गुंतवणूक केली तर नक्कीच त्याच्यामध्ये हळूहळू वाढ होत जाते आणि आपल्याला त्याचं अक्षय्य पुण्य, अक्षय फळ मिळत राहतं. तर आपण एखाद्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करायची म्हणजे काय, आपण नवीन काहीतरी काम सुरू करू शकतो. एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर तो सुरू करू शकतो. बरीच कामं जी आहेत ती आपण या दिवशी करू शकतो. आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्याबद्दल सविस्तर सांगितलेलंच आहे. आता या गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने, जो आता 23 एप्रिल 2026ला गुरुवारच्या दिवशी आलेला आहे, तर त्यानिमित्ताने मी तुम्हाला गुरुपुष्यामृत योगाची एक धार्मिक छोटीशी कथा सांगते. बघा, खूप वर्षांपूर्वी एका गावामध्ये एक गरीब पण प्रामाणिक ब्राह्मण राहत होता. तो खूप मेहनत करत होता. त्याच्या परीने त्याला जेवढं काही जमेल तेवढे तो आपल्या कामामध्ये कष्ट घ्यायचा, पण तरीही त्याच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येत होत्या. एक दिवस त्याला एका संतांची भेट झाली. त्या संतांनी त्याला सांगितलं, गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी श्रद्धेने देवी लक्ष्मीची पूजा कर आणि जे शक्य असेल ते दान कर. त्या ब्राह्मणाकडे काहीच नव्हतं, पण तरीही त्याने छोटासा एक दिवा लावला, थोडंसं अन्नदान केलं आणि मनापासून प्रार्थना केली. काही दिवसांनी त्याच्या आयुष्यामध्ये बदल होऊ लागले. त्याला काम मिळालं, घरामध्ये आनंद वाढला आणि हळूहळू त्याची परिस्थिती सुधारली. तेव्हा त्याने एकच गोष्ट सांगितली, मी मोठं काही केलं नाही, फक्त श्रद्धेने केलेले छोटे छोटे उपाय माझे आयुष्य बदलून गेले. म्हणूनच मंडळी, हा दिवस म्हणजे फक्त एक योग नाही तर एक संधी आहे, आपल्यासाठी चालून आलेली संधी. आणि आता आपण बघूया त्या दिवशी करण्याचे काही सोपे उपाय. सगळ्यात पहिला उपाय तो म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी संध्याकाळी देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावा आणि शांतपणे बसून मंत्र जपा, ओम श्री महालक्ष्मे नमः. तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे? संध्याकाळी दिवे लागणीला तुम्ही करू शकता, पण गुरुपुष्यामृत योगाचा जो काही मुहूर्त असतो, म्हणजे ज्या काळामध्ये गुरुपुष्यामृत योग असतो त्या काळामध्ये आपण केलेली देवी लक्ष्मीची सेवा ही खूप पुण्यफलदायी ठरते. म्हणूनच आपल्याला 9 वाजेच्या दरम्यान, रात्री 9 वाजेच्या दरम्यान एक मातीचा दिवा लावायचा आहे, त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे. या दिव्यामध्ये आपण एक फुलवात लावायची आहे आणि त्याच्यानंतर दिवा प्रज्वलित करून आपल्याला दोन्ही हात जोडून ओम श्री महालक्ष्मे नमः हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणताना किंवा दिवा लावताना घाई करू नका. सगळं काही शांत डोक्याने करा, शांत मनाने करा. फक्त 5-10 मिनिटे तुमचं मन तुम्ही शांत ठेवलं आणि तुम्ही हा उपाय केला, मंत्र म्हणालात, तरीसुद्धा तुम्हाला फरक जाणवेल
की आधी तुमच्या मनामध्ये एक खूप मोठं विचारचक्र चालू होतं. सध्या आपल्या सर्वांना ओव्हर थिंकिंग म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करण्याची सवय लागलेली आहे. पण तुम्ही जर हा उपाय केला, त्यावेळेस तुमचं मन शांत ठेवलं, सगळं काही हळूहळू त्या प्रवाहामध्ये आपण वाहतोय अशा पद्धतीने हळूहळू सगळ्या गोष्टी केल्या आणि शांत मनाने मंत्र म्हटलात तर नक्कीच तुम्हाला आधीचे जे विचार चालू आहेत त्यापासून सुटका मिळेल, शांतता मिळेल आणि तुमचं मन या धार्मिक गोष्टीमध्ये अडकलं जाईल. मंडळी, आता दुसऱ्या उपायाचं नाव आहे गुरुची कृपा. तर गुरुची कृपा प्राप्त करण्यासाठी म्हणजेच काय, आपल्या कुंडलीतला गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपण या दिवशी पिवळ्या वस्तूंचं दान करणं खूप शुभ मानलं जातं. आता बघा, गुरुपुष्यामृत योगाचा जो काही मुहूर्त आहे तो मी तुम्हाला सांगितला की तो रात्री 9 वाजेच्या दरम्यान सुरू होतो आहे. मग रात्रीच आपल्याला दानधर्म करणं शक्य होणार नसेल, कारण आता आपण समजा गावाकडे राहत असू तर आपल्याकडे रात्री 10 वाजेपर्यंत सगळ्या काही गोष्टी म्हणजे आवरलेल्या असतात, सगळं काही वातावरण शांत झालेलं असतं आणि आपणही दिवसभराच्या कामाने थकलेलं असतो, तर झोपण्याची आपली वेळ होते. किंवा शहरी भागामध्ये सुद्धा आजकाल बरेच जण आपल्या आरोग्यासाठी म्हणून किंवा आपली एक व्यवस्थित झोप व्हावी म्हणून लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न करतात. तर मग तुम्ही दिवसभरामध्ये या गोष्टींचं गोरगरिबांना किंवा ज्यांना खरंच या गोष्टीची गरज आहे अशा व्यक्तींना दान केलं तर ते खूप शुभ समजलं जातं. तुम्ही हळद, चणे किंवा केळी या दिवशी दान करू शकता. पिवळ्या वस्तूंचं दान आपल्याला करायचं आहे तर मी तुम्हाला हे पर्याय सुचवले. या व्यतिरिक्त सुद्धा काही पिवळ्या रंगाच्या वस्तू, त्यातल्या त्यात खाण्याच्या वस्तू जर असतील किंवा सध्याच्या दृष्टीने आपण ज्या पिवळ्या रंगाच्या गोष्टी गरजूंना दान करू शकतो तर त्या तुम्ही केल्यात तरीही चालणार आहे. या दिवशी आपल्याला म्हणजे गुरुवार आहे, गुरुपुष्यामृत योग आहे आणि गुरूंची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे, आपल्या कुंडलीतला गुरुग्रह मजबूत करायचा आहे, तर आपण ओम गुरुवे नमहा हा मंत्र जपायचा आहे. हा उपाय तुमच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शन आणि स्थिरता आणतो. तिसरा उपाय आहे धन स्थिर ठेवण्यासाठी. बघा मंडळी, जिथे तुम्ही पैसे ठेवतात तिथे तुम्हाला थोडीशी हळद आणि अक्षता ठेवायच्या आहे. हवं तर तुम्ही असंही करू शकतात, ज्या काही अक्षता आपल्याला पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवायच्या आहेत त्या अक्षता आपण हळदीने पिवळ्या करून घ्यायच्या आणि त्या पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवून द्यायच्या आहे. हा उपाय खरं तर खूप साधा आहे, पण बऱ्याच लोकांना याचा फायदा झालेला आहे. कारण गुरुपुष्यामृत योग काही आत्ताच येतोय, पहिल्यांदाच येतोय असं नाही. म्हणजे मराठी नवीन वर्षामधला हा पहिलाच गुरुपुष्यामृत योग असणार आहे. पण दरवर्षी वर्षातून 2दा-3दा गुरुपुष्यामृत योग येतो आणि म्हणूनच हा योग दुर्मिळ समजला जातो की सारखा तो येत नाही. कधीकधी 6-6 महिने येत नाही, आला तर वर्षातून 3-1 वेळा तरी येऊन जातो असंही होतं. पण ज्या वेळेस तो गुरुपुष्यामृत योग येतो तर त्याचं खूप जास्त महत्त्व आहे आणि बरेच जण या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी खूप चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करत असतात. मग ती पैशांचीच असते असं नाही, पण ज्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपण केल्या आणि त्या गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर, गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण सुरू केल्या तर त्याचाही फायदा बऱ्याच लोकांना पाहायला मिळालेला आहे. तर तुम्हीसुद्धा या दिवसाचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेऊ शकता. आता उपाय चौथा. मंडळी, आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर हळदीचं किंवा कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे. कुंकूसुद्धा हळदीपासूनच तयार होतं, त्यामुळे तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढलं तरीसुद्धा चालेल किंवा हळदीने काढलं तरीही चालेल. या दिवशी पिवळ्या रंगाचं महत्त्व आहे. तर भलेही तुम्ही रेंट हाऊसमध्ये म्हणजे भाड्याच्या घरामध्ये राहत असाल तरी पण तुम्ही तुमच्या त्या भाड्याच्या घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढू शकता. जर तुमचं स्वतःचं घर असेल तरी स्वस्तिक तुम्ही काढू शकता. कारण प्रश्न येतील, आम्ही भाड्याच्या घरात राहतो, आमचं रेंटेड हाऊस आहे, तर आम्ही स्वस्तिक काढू शकतो का, चालेल का? तर हो, नक्कीच. आपण भाड्याच्या घरात जरी राहत असलो तरी पण ते आपलं तेवढ्या काळापुरतं का होईना स्वतःचं घर आहे म्हणून आपण राहिलो तर नक्कीच आपण त्या घरामध्ये सुद्धा सकारात्मक ऊर्जा तयार करू शकतो. तर नक्की तुम्ही या गोष्टीचं पालन करावं असं मला वाटतं. कारण स्वस्तिक हे फक्त एक चिन्ह नाही तर ते सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. तर या गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने तुम्ही एवढं नक्की करा. आता आपण 5वा उपाय पाहूया.
मंडळी, गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने आपल्याला दीपदान करायचं आहे संध्याकाळच्या वेळेला. तर तुम्ही संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर हे दीपदान करू शकता. तुम्हाला 5 किंवा 11 दिवे लावायचे आहेत. त्यासाठी तुम्ही मातीच्या पणत्यांचा वापर केला तरीही चालेल. तुम्ही नव्याच पणत्या आणल्या पाहिजेत असं काही नाही. आपण दिवाळीच्या पणत्या म्हणजे आपण जर खरंच एक अस्सल संसारी बाई, अस्सल संसारी महिला असू तर मी तुम्हाला 99% हे सांगते, पूर्ण 100% नाही, कारण काही अपवाद असू शकतात. पण 99% मी तुम्हाला असं सांगते की आपण संसारी बायका दिवाळीच्या पणत्या असेल किंवा एखाद्या गोष्टीचा पुनर्वापर होणार असेल तर आपण ती गोष्ट फेकत नाही. पुन्हा ती गोष्ट कशा पद्धतीने आपण वापरू शकतो, तिला लावलेले पैसे आपण कशा पद्धतीने वसूल करू शकतो हे आपण जाणतो. तर नक्कीच आपण दिवाळीच्या पणत्या जर राखून ठेवलेल्या असतील, सांभाळून ठेवलेल्या असतील तर त्या स्वच्छ धुवा, कापडाने व्यवस्थित पुसून घ्या आणि त्याच्यानंतर त्या पणत्यांमध्ये तुम्हाला शक्य असेल तर थोडं तूप अथवा तेल टाकून तुम्ही त्याच्यामध्ये दुहेरी वातीचा किंवा फुलवातीचा दिवा लावू शकतात. असे तुम्ही 5 किंवा 11 दिवे या गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने लावायचे आहेत. तर काही पर्याय मी तुम्हाला सुचवते की हे दिवे आपण कुठे ठेवायचे आणि पर्याय नसेल तर हे दिवे आपण कुठे ठेवू शकतो तेही मी तुम्हाला सांगते. तर समजा आपण दिवे प्रज्वलित केले 5 किंवा 11, तर काही पर्याय असे आहेत की एक दिवा आपण देव्हाऱ्यासमोर लावायचा, एक तुळशीजवळ लावायचा, आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर म्हणजे जिथून आपण घरामध्ये प्रवेश करतो तर दरवाजाच्या बाहेर उंबरठ्याच्या दोन्ही कोपऱ्यांवर आपण 2 दिवे लावायचे. त्याचबरोबर आपण जर शेतकरी असू, गावाकडे राहत असू, आपल्याकडे गाय वासरांचा गोठा असेल तर तिथे एखादा दिवा लावायचा. त्याचबरोबर आपल्याकडे जर पिंपळाचं झाड असेल तर तिथेही आपण दिवा लावू शकतो. जवळपास एखादं मंदिर असेल तर तिथेही दिवा लावू शकतो. तर अशा पद्धतीने बरेच सारे पर्याय आहेत. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे समजा या गोष्टी करायला म्हणजे वेळ नाही आहे की इथे दिवा लावून या, तिथे दिवा लावून या किंवा लांब जाणं होईल मंदिर वगैरे तिथं, किंवा आपण अशा ठिकाणी राहतोय की जिथे घरांची खूप गजबज आहे किंवा फ्लॅट सिस्टीम आहे, आपण एवढे दिवे असे नाही लावू शकत. तर आपण काय करायचं, एका ताटामध्ये ते सगळे दिवे ठेवायचे, भलेही 5 असतील किंवा 11 असतील. तर आपण देवाच्या समोर ते दिव्यांचं ताट ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यासाठीच हे करायचं की खूप जास्त तेल किंवा खूप जास्त तूप त्या दिव्यांमध्ये ओतायचं नाही. जेणेकरून एक उपाय आपण केला आहे तर तो मनापासून करतोय, पण जास्त तेल किंवा जास्त तूप आपण त्याच्यामध्ये टाकून ठेवलं आणि एकाच ठिकाणी एवढे दिवे लावले तर आपल्या घरामध्ये इतरसुद्धा सामान असतं, तर काही अडचण यायला नको एकाच ठिकाणी एवढा अग्नी प्रज्वलित केल्यामुळे. तर आपण थोडं तेल, थोडं तूप, म्हणजे एकतर तेल किंवा तूप यापैकी काहीतरी त्या दिव्यामध्ये टाकायचं आणि ते दिवे प्रज्वलित करून द्यायचे, जेणेकरून थोड्या वेळामध्ये ते शांत होऊन जातील. तर अशा पद्धतीने आपल्याला हे उपाय करायचे आहे. आणि शक्य असेल तर एखाद्या व्यक्तीला तुम्ही या दिवशी अन्नदान करा, कारण दानासाठी हा गुरुपुष्यामृत योगाचा दिवस खूप शक्तिशाली मानला जातो आणि आपण केलेले उपाय तेव्हाच सार्थकी लागतात जेव्हा आपण ते मनापासून करतो. कारण देव फक्त आपली कृती नाही तर आपल्या भावनासुद्धा बघत असतात. त्यामुळे हा उपाय, या सगळ्या गोष्टी करताना आपण मनापासून करा, कोणत्याही शंका कुशंका मनामध्ये न ठेवता करा. खूप चांगला फायदा यामुळे आपल्याला होईल. मंडळी, हे उपाय म्हणजे काही जादू नाही आहे की आज आपण केलं आणि उद्या सगळं बदललं, पण हे उपाय नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळू सकारात्मक बदल घडवतात. या व्हिडिओमध्ये थांबताना एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की देव आपल्याला संधी देतात, फक्त आपण ती ओळखली पाहिजे आणि योग्य वेळी योग्य कृती केली पाहिजे. गुरुपुष्यामृत योग हा तसाच एक दिवस आहे. जर तुम्हाला ही माहिती खरंच उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सोप्या आणि खऱ्या माहितीसाठी आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की लिहा जय माता लक्ष्मी आणि सांगा तुम्ही यातला कोणता उपाय करणार आहात. मंडळी, आज वेळात वेळ काढून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. तसेच तुम्हा सर्वांना गुरुपुष्यामृत योगाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.